नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वात महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे ती म्हणजे आता निराधार योजनेचे पैसे बँक खात्यात जमा होण्याची प्रक्रिया ही सुरू झालेली आहे। श्रावण बाळ योजना असेल, संजय गांधी निराधार योजना असेल, दिव्यांग किंवा विधवा पेन्शन योजना असेल तर याचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी एक अत्यंत आणि महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आलेली आहे। राज्य शासनाकडून या योजनेचे रखडलेले मानधनाचे पैसे वाटप करण्याची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे। अनेक लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्याची सुरुवात झालेली आहे। तर शासनाकडून थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे निधी वर्ग करण्याचा आदेश देण्यात आलेला आहे। त्यानुसार जिल्हा पातळीवरून बँकमध्ये पैसे पाठवण्याची प्रक्रिया ही गतीने सुरू झालेली आहे। बऱ्याच ठिकाणी मागील 1 ते 2 महिन्याचे पैसे प्रलंबित रखडलेले गेलेले होते, त्यांचे मानधन एकत्र जमा केले जात आहे। ज्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आज पैसे आलेले नसतील तर त्यांच्या खात्यामध्ये येत्या 2 दिवसामध्ये पैसे हे संपूर्ण दिव्यांग बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्याची प्रक्रिया ही जलद गतीने सुरू झालेली आहे। त्यामुळे तुमच्या जिल्ह्यातील कोषागार आणि बँकेच्या प्रक्रियेनुसार पैसे जमा होण्यास 1 ते 2 दिवसाचा फरक पडू शकतो। त्यामुळे काळजी करू नका, प्रत्येक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आता पैसे जमा होणारच आहे। आता आपण जाणून घेऊया, जर सर्व काही सुरळीत असूनही अनेक महिन्यापासून पैसे आले नसतील तर आपल्या जवळच्या तहसील कार्यालयात जाऊन संपर्क साधू शकता। तर मित्रांनो, तुमच्या खात्यात या महिन्याचे किंवा रखडलेले पैसे जमा झाले आहे की नाही हे आपल्याला खाली कमेंट करून नक्की सांगा। तसेच ही माहिती तुमच्या गावातील परिसरातील ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग बांधव आणि गरजू महिला